भाजप आणि देवेंद्र फडणवीस हे राज्यातले सगळे पक्ष चालवतात की काय, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. आता विरोधी पक्ष महाराष्ट्रामध्ये औषधालाही शिल्लक नाहीये असं दिसतंय. म्हणजे कोणताही पक्ष जनतेच्या कोणत्याही मुद्द्यावर आवाज उठवताना दिसत नाहीये किंवा सरकारला घेरताना दिसत नाहीये. आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये सगळे विरोधी पक्ष हे भाजपला मॅनेज झालेत असं लोकांना वाटायला सुरुवात झाली. म्हणजे अजित पवार गटासोबत शरद पवार गटाची जी विलिनीकरणाची चर्चा सुरू होती आणि त्यानंतर शरद पवार गट हा सत्तेमध्ये जाणार होता अशी चर्चा होती. आता ती चर्चा फिसकटली असली किंवा सध्याच्या घडीला जरी ती चर्चा होत नसली तरीही शरद पवार गट हा भाजपसोबत जायला इच्छुक होता किंवा तसा तयार झाला होता, हा मेसेज लोकांमध्ये गेलेला आहे. त्यामुळं शरद पवार गट हा कोणत्याही क्षणी भाजपसोबत जाऊ शकतो असं लोकांना वाटतं. दुसरीकडे आदित्य ठाकरे हे मोहित कंबोजच्या मुलीच्या वाढदिवसाला जातात. त्यामुळं भाजपचं आणि ठाकरे सेनेचं सुद्धा साटलोट आहे की काय, असा प्रश्न लोकांमध्ये निर्माण झालाय. शिवाय महाराष्ट्रातली काँग्रेस सुद्धा मृतवत झालेली आहे आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षाची जी स्पेस आहे ती रिकामी झालेली आहे.